मतदार चोरी, मतदार याद्यांमधील घोळांविरोधात मनसे आणि महाविकास आघाडीनं शनिवारी निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईत कार्यालयावर सत्याचा मोर्चा नेला। या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड हे दोघंही या घडामोडीत कुठेच दिसले नाही, ते अलिप्त राहिले। त्यांचं अस्तित्व त्या मोर्चात कुठेच नव्हतं। हे दोघंही या मोर्चाला उपस्थित नव्हते। केवळ बाळासाहेब थोरात आणि अगदी ऐन वेळेवर भाई जगताप हे मोर्चात सहभागी झालेले दिसले। मात्र काँग्रेसचं म्हणावं तितकं अस्तित्व या मोर्चात दिसलंच नाही। काँग्रेसला राज ठाकरे आणि त्यांचं नेतृत्व मान्य नव्हतं का? एकूणच राज ठाकरेंची आजवरची भूमिका आणि काँग्रेसची देशपातळीवरची भूमिका या दोघांमध्ये तफावत असल्यामुळे काँग्रेस जरा दूर आहे का? या सगळ्यांवरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। शनिवारी मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात संयुक्त विद्यमानं सत्याचा मोर्चा निघाला खरा, पण या मोर्चात भाव खाऊन गेले ते राज ठाकरे। कारण या मोर्चात व्यासपीठावर शरद पवार होते, उद्धव ठाकरे होते, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतरही नेते उपस्थित होते। मात्र राज ठाकरेंची जी सवय आहे, त्यांचा जो ऑरा आहे, त्याप्रमाणेच झालं। ते जिथं जातात तिथं त्या गोष्टीचं नेतृत्व करतात आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडी आणि मनसेचा जरी हा मोर्चा असला तरी या मोर्चाचं नेतृत्व ठळकपणे राज ठाकरेंकडे आलं। आणि यावेळी त्यांच्या लुकची, त्यांनी बदललेल्या कुर्त्याची, त्यांच्या गॉगलची बरीच चर्चा माध्यमातून झाली। पण त्याचबरोबर या मोर्चामधली अजून एक ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या मोर्चामध्ये काँग्रेसचं अस्तित्व कुठेच दिसलं नाही। कारण सत्याचा मोर्चाला या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड हे दोघंही या मोर्चाकडे फिरकलेच नाहीत। हर्षवर्धन सपकाळ तर महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये देखील सहभागी झाले नाहीत। त्यामुळे काँग्रेस नेमकं याबाबत कुठलं पॉलिटिक्स खेळतीये? मनसेच्या एंट्रीमुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून अलिप्त राहण्याचं धोरण ठेवतीये का? काँग्रेसला राज यांचं नेतृत्व बोचतंय का, मान्य नाही का, असे सगळे प्रश्न निर्माण झाले। खरं तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं, मात्र विधानसभा निवडणुकीत सर्व वातावरणच फिरलं। देशातील बहुतांशी मोठ्या राज्यात भाजपा महायुतीला यश मिळालं, तुलनेत छोट्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आणि काही मुठभर विरोधकांची सत्ता दिसतीये। लोकसभेला देशभरात इंडिया आघाडीसाठी वातावरण असताना सत्तेपासून दूर कसे राहिलो याचा अभ्यास काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला आणि मग मतदार याद्यांमध्ये घोळ, मतचोरी या मुद्द्यावर ते बोलायला लागले। त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आणि मग या सगळ्या आरोपांवर अखेर शेवटी निवडणूक आयोग बोलायला लागला, भाष्य करायला लागला। मतचोरीचा मुद्दा तापवत असतानाच इकडे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघा बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली। ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढू लागल्या, कौटुंबिक वातावरण निर्माण होत होतं। यातच दोघा बंधूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबईसाठी एकत्र येण्याचे संकेत दिले। राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये दिसू लागले, प्रतिनिधित्व करू लागले, बोलू लागले। यातच ते भाजप सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाही चढवू लागले। याच वेळी मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळांविरोधात सत्याच्या मोर्चाची घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली। खरं तर त्यांच्याच राष्ट्रीय नेत्याने म्हणजे काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यामुळे काँग्रेस या मोर्चात नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र सत्याच्या मोर्चात मनसेची एंट्री होताच काँग्रेस रिव्हर्स झाली। महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाच्या बैठकांपासून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे काहीसे फटकून वागू लागले, दूर झाले। महाविकास आघाडीला सध्या नव्या बिडूची गरज नाही अशी भूमिका ते ठामपणे मांडू लागले। त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस मनसेच्या एंट्रीवर नाराज आहे का असा आपसुकच राज्यात संदेश केला। असं सगळं सुरू असताना हा मोर्चा झाला आणि या मोर्चात सर्वाधिक चर्चा झाली ती मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची। या मोर्चात काँग्रेसचे कुठेही झेंडे दिसले नाहीत, परंतु प्रतिनिधी म्हणून नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि भाई जगताप, सचिन सावंत हे काहीसे सहभागी झालेले दिसले। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड या मोर्चात अजिबातच सहभागी झालेल्या दिसल्या नाही।
आणि त्यामुळे महाविकास आघाडीत मनसेची एंट्री काँग्रेसला झुंबली का असा प्रश्न चर्चेत आला। हर्षवर्धन सपकाळांना मनसेचा काही प्रॉब्लेम आहे का, अशा सगळ्या चर्चा या निमित्तानं सुरू झाल्यात। खरं तर राज ठाकरेंनी हिंदी भाषिकांच्या विरोधात घेतलेली भूमिका, वेळोवेळी केलेली आंदोलनं हे सगळं काँग्रेसला अडचणीत आणणार आहे। त्याचबरोबर बिहारच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि त्यामुळे बिहारी बाबूंना नाराज करणं हे काँग्रेसला आता परवडणार नाहीये आणि मुळातच काँग्रेसला राज ठाकरेंचं मर्यादित असणारं नेतृत्वच नकोय। असे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत आणि म्हणूनच हर्षवर्धन सपकाळ त्या मोर्चापासून दूर राहिलेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।